नमस्कार मित्रांनो, सादर करतोय कथाकथन. कथेचं नाव एन्काउंटर. मित्रांनो, एन्काउंटर म्हटलं का तुमच्या लक्षात आलं असेल एन्काउंटर काय असतं, पण तसं नाही. थोडी वेगळ्या पद्धतीची कथा आहे. कथेचं नाव एन्काउंटर. शेजारची बाई, तिचा मुलगा व ती पेढ्याचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आले. मी कमरेला टॉवेल गुंडाळून हॉलमध्ये चटईवरती पडून टीव्हीवर चित्रपट बघत होतो आणि ओट्यावरतीच माझी बायको एक पुस्तक वाचत बसली होती. ती दारात येताच माझ्या बायकोला आश्चर्याचा पण सुखद धक्का बसला आणि मला म्हणाली, "अहो, ऐकलत का? आपल्या बाजूच्या सुवर्णा मॅडम आपल्याकडे आल्या आहेत." मला वाटलं माझी बायको मस्करीच करत असेल, पण त्या दोघींचा आवाज ऐकला आणि मी पटकन टॉवेल गुंडाळला, उठलो आणि मागच्या खोलीत पळालो. माझ्या चेहऱ्यावर मी पाणी मारलं आणि चालूच इस्त्री केलेली पॅन्ट घालून मी हॉलमध्ये आलो. तोपर्यंत माझ्या बायकोने तिला बसायला प्लास्टिकची खुर्ची दिली होती. अजून मी घरात फर्निचर बनवलेलंच नव्हतं, फक्त एक लोखंडी कपाट होतं आणि त्यातही माझ्या वाचनाची पुस्तके ठेवलेली होती. ती आज पहिल्यांदाच माझ्या घरी आली होती, म्हणून त्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून ती इकडे तिकडे माझ्या घरभर नजर फिरवत होती. तिच्या बंगल्यात आणि माझ्या घरात मनातल्या मनात तुलना करत होती. तुलनेतच तिने माझ्या किंमत केल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिने मला तिच्या हातानेच माझ्या हातात केसरी पेढा ठेवला आणि तिच्या मुलाने माझ्या बायकोच्या हातात पेढा दिला. "मावशीचे पाया पडून घे राजा." तिच्या या मुलाने माझ्या बायकोच्या पायांना स्पर्श करीत आशीर्वाद घेतला. मग ती माझ्या बायकोबरोबर गप्पा मारू लागली. मी समोरच असलेली खाट घरात आणली, त्यावर बसत तिच्या मुलाला जवळ बसविले. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "आज 10वीचा निकाल होता. आमचा राजा बेटा शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आणि 97% गुण मिळवले." मी तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि मनापासून अभिनंदन केलं, कौतुक केलं. तोच तिचा पुढचा प्रश्न ओठातून निघाला, "तुमचा मुलगा सुद्धा 10वीला होता ना? मग त्याच्या निकालाचं काय झालं? तो काही दिसतच नाही घरात." तिच्या या नाजूक प्रश्नामुळे माझ्या बायकोला थोडं अवघडल्यासारखंच झालं. तिनं माझ्याकडे नजर टाकत आपल्या मानेला चोळत चोळत म्हणाली, "अहो, तो पण गेला आहे निकाल घ्यायला. येईल एवढ्यातच." माझ्या बायकोनं तिच्यासाठी दुधात पाणी न टाकता चहा ठेवला होता. तितक्यात माझं कार्ट त्याच्या मित्राबरोबर जोरजोरात गप्पा हाणत घरात घुसलं आणि थेट किचन रूममध्ये गेलं. माठावरचा ग्लास माठात बुचकळून घटाघटा 2 ग्लास पाणी प्यालं. त्याचे मित्र माझ्या खाटेजवळ उभे राहिले होते. ते अतिशय बारकाईने त्यांचं निरीक्षण करत होती. माझ्या कार्ट्याच्या चेहऱ्यावर घामाने डबडबलेला होता. तो घामाळलेला चेहरा त्याच्या आईच्या गळ्यात असलेल्या ओढणीला त्याने पुसला. माझं कार्ट तिच्या मुलाला पाठीवर थाप देत म्हणालं, "अभिनंदन दोस्ता, जिल्ह्यात पहिला आलास. आय प्राऊड ऑफ यू." मी त्याच्या इंग्रजी बोलण्याकडे बघतच राहिलो. माझा कार्टा तिच्या पायांना स्पर्श करत म्हणाला, "आई, मला आशीर्वाद द्या पुढच्या शिक्षणासाठी." तिने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सरळ प्रश्न केला, "किती टक्के गुण मिळाले रे तुला?" माझं कार्ट हसतच म्हणाल, "माझ्या बाबापेक्षा जास्त. माझ्या बापांना 10वीत 64% गुण होते. आता मला 89% मिळाले गुण." आणि तो राक्षसासारखा हसला, "हा हा हा हा." ती व तिचा राजा बेटा माझ्या कार्ट्याच्या चेहऱ्यावर असलेला आनंद निहाळत होते. त्यांचे मित्रही खुश दिसत होते. त्याच्या मित्रांपैकी एकाला 71%, दुसऱ्याला 65%, तिसऱ्याला 80% गुण मिळाले होते. माझ्या मुलाने लगेचच त्याच्या आईकडून 100 रुपये मागितले. त्याच्या मित्रांना पाणीपुरीची पार्टी द्यायची होती.
तो सुद्धा त्याच्या सरकारी शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला होता. तिने माझ्या मुलाला प्रश्न केला, पुढे काय करणार आहेस रे? माझा मुलगा हसत मेकॅनिकल डिप्लोमा करणार, त्यानंतर कॅम्प्युटरमध्ये बीई करणार आणि बीई झाल्यावर माझ्या बापाची शेती करणार. एवढं बोलून तो लगेचच घराबाहेर पडला आणि मित्रासोबत सायकल घेऊन पाणीपुरी खायला निघून गेला. तेवढ्या वेळात माझ्या बायकोने एकदम स्पेशल चहा केला होता, खास तिच्यासाठी. मी तिच्या बाळाला प्रश्न केला, तू काय करणार आहेस बेटा पुढे? तो म्हणाला, मम्मी पप्पा सांगतील तेच मी करणार आहे. तेवढ्यात तिच्या ओठातून शब्द बाहेर आले, त्याला 12वी करायची आहे. 12वी नंतर हैदराबादला किंवा दिल्ली येथे IT साठी पाठवायचे आहे आणि JEEच्या परीक्षेत तयारीसाठी त्याला राजस्थान येथील कोट्टा येथे क्लासेस लावायचे आहेत. कोट्ट्याच्या क्लासेसमुळे त्याला 12वीला 99% गुण मिळतीलच अशी आम्हाला खात्री आहे. मी तिच्या बोलण्याकडे टक लावून लक्ष देत होतो. तिचा मुलगा तिच्यासारखाच कोमल आणि नाजूक होता, त्यातल्या त्यात अतिशय सोज्वळ होता. थोड्या दिवसातच तिचा मुलगा कोट्याकडे निघाला. त्याला पोचवण्यासाठी तिची छकुली, तिचा भाऊ, तिचे पतिदेव सारेच जण गेले. स्वतःच्या 4 व्हीलरने गेले. 2 लाख रुपये क्लासेसची फी, खाण्याचे व राहण्याचे वेगळे, असे करून वर्षाला 4-5 लाख रुपये खर्च म्हणाली होती ती. माझं कार्टही निघालं होतं. नाशिकच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजात मेकॅनिकल डिप्लोमा शिकायला. हळूहळू 1 वर्ष पूर्ण झालं. कार्ट पहिलं वर्ष डिप्लोमा पास झालं. त्याची आई अधूनमधून नाशिकला त्याला भेटायला जायची. माझ्या कार्ट्याची मावशी नाशिकच्या आंबेडकर नगरात राहायची. ती नेहमीच त्याचे पालक म्हणून कॉलेजात भेट द्यायची. मी मात्र एकदाच गेलो त्याला भेटायला, कारण माझं पूर्ण शिक्षण बोर्डिंग आणि वसतिगृहातच झालं. पण माझा बाप एकदाच मला भेटायला आला होता. माझ्या बापाचा बदला मी माझ्या कार्ट्याकडून घेत होतो. मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत निश्चिंत झालो होतो, पण तिची काळजी दिवसेंदिवस वाढत होती. तिच्या मुलाचं 12वीचं वर्ष म्हणून ती मुलाला सारखा फोन करायची. महिन्यातून एकदा पतिदेवाबरोबर कोट्याला जायची. त्याच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्यायला सांगायची. आणि क्लासेसचं सांगाल तर तिच्या मुलाच्या चाचणी परीक्षेचे गुण तिला फोनवरून मेसेजद्वारे कळतच होते. तिचा मुलगा प्रत्येक विषयात 95%, 97%, 98% गुण मिळवत होता. गणितात तर तो 100 पैकी 100 गुण मिळवतच होता. ती रात्री गच्चीवर जाऊन त्याच्याशी फोनवर बोलायची. मी माझ्या ओठ्यावर बसून ऐकत राहायचो. ती म्हणायची, तू अजून अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर. तुझ्यासाठी किती खर्च करत आहोत आम्ही. प्रत्येक विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. IT साठी किती स्पर्धा आहे तुला माहित आहे का? 18 तास अभ्यास कर. तिच्या मुलाने तिच्या आज्ञेचं पालन करीत खूप अभ्यास केला. तिच्या मुलाला अभ्यास करून करून पाठीला बाक आला होता. माझं कार्ट 2ऱ्या वर्षाला कॉलेजला दांड्या मारायला लागलं होतं. प्राध्यापकांशी हुज्जत घालत होतं, प्रॅक्टिकल बुडवत होतं, विद्यार्थी संघटनेत सहभागी होत होतं, मित्रांसोबत कधी हॉटेलात बिर्याण्या खात होतं, तर कधी सिगारेट सुद्धा फुकत होतं. एकदा तर त्याच्या मित्रांशी पैज लावून दारू पिऊन चक्क मला फोन केला आणि म्हणतो कसा, बाबा आज मी ड्रिंक घेतली आहे. आय लव यू बाबा, तुम इंसान नहीं इंसान के रूप में खुदा हो. माझ्या कार्ट्याला त्याच्या आईने अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. त्याच्यावर स्टेटस ठेवलं होतं, जिंदगी का सफर यूं ही कटता चला खुशी से, मेरे हिसाब की मुश्किलों भी मेरे वालिद उठाते रहे. त्याचे हे स्टेटस वाचून आपण बाप आहोत त्याची जाणीव व्हायची. पण दारूच्या बाबतीत विचार यायचा, साल ज्या गोष्टीला मी कधी स्पर्श केला नाही ते माझं कार्ट वयाच्या 18व्या वर्षी करत आहे. पण हृदयावर हात ठेवत मी ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणून स्वतःला शांत केलं होतं. 12वीच्या परीक्षा होऊन निकाल जाहीर झाला. तिच्या मुलाला 95% गुण मिळाले.
तिच्या घरात स्मशान शांतता होती. मी पेढ्याची वाट बघत होतो आणि तिचीही. या 2 वर्षात परत ती माझ्याशी एक शब्द सुद्धा कधी बोलली नव्हती. ती तिच्या मुलाला भयंकर रागवत होती. तिने त्या मुलाला धारेवर धरलं होतं. तू आमचा अपेक्षाभंग केला आहेस आणि असाच जेईला पण आमचा अपेक्षाभंग करशील. आम्ही केलेला एवढा खर्च वाया जाणार. तू आम्हाला खाली मान घालायला लावणार. लोक आमच्यावर हसतील. नातेवाईक काय म्हणतील. 10वीला 97% होते. 12वीला रिवोज झाला. आम्ही काय तोंड दाखवणार. ती त्याला टॉर्चर करत होती आणि तो सुन्नपणे तिच्याकडे बघत होता. त्याचा पप्पा, ज्या नावात विनय होता, तो एक शब्द त्याच्या बायकोला बोलत नाही. ती रात्री जेवलीही नाही, म्हणून घरात कुणीच जेवलं नाही. एकमेकांना न बोलताच जो तो त्याच्या रूममध्ये गेला. 97चे 95 म्हणून तिच्या घरात दुखवटा झाला होता. तिचा मुलगा त्याच्या बेडरूममध्ये गेला. त्याचा बेडरूम म्हणजे अतिशय आकर्षक पीओपी केलेला होता. लाल, निळे, पिवळे, दुधी अशा प्रकारचे दिसणारे विद्युत दिव्यांनी सजवलेली ती बेडरूम होती. सकाळ झाली होती. आज रविवार होता. सुट्टीचा दिवस असतानाच सुद्धा कधी नव्हे एवढा आवाज तिच्या घरातून येत होता. माझी बायको मला म्हणाली, अहो बघा तर कशाचा आवाज होतोय तो. मी तसाच टॉवेल कमरेला गुंडाळून पायात चप्पल न घालताच तिच्या घराकडे पळालो. 20 वर्षाचा पहिल्यांदा मी तिच्या घरात प्रवेश करत होतो. तिच्या पतीला आरडाओरडा करण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली, सकाळपासून माझ्या मुलाने दरवाजा उघडला नाही आणि आम्ही आवाज देतो तर तिकडून काहीच प्रतिसाद येत नाही. मी त्यांना धीर दिला आणि दरवाजा तोडण्याची तयारी केली. तो दरवाजा अतिशय भक्कम होता. तिने तिच्या मुलाच्या सुरक्षितेसाठी प्युअर सागवानच्या लाकडाचा दरवाजा बनवला होता आणि दरवाजाला मेड इन जर्मनीचे लोखंडी कडी-कोंडे बसवले होते, त्यामुळे ते तुटत नव्हते. शेवटी आम्ही 3-4 जणांनी 3 तासाच्या प्रयत्नांनी तो दरवाजा तोडला. तिचा मुलगा त्याच बेडरूम मधील आरामदायी बेडवर निश्चित पडला होता. तोंडातून फेस येत होता. त्याचा जीवनाचा प्रवास त्याने तेथेच पूर्णविराम देऊन थांबवला होता. तिने त्या मुलाला बघताच टाहू फोडला आणि छाती ठोकू लागली. विनय सर नेहमीप्रमाणेच मुखपटातल्या नायकासारखे भिंतीला पाठ लावून बसलेले होते. त्या मानसशास्त्र शिकवणाऱ्या सरांनी आपली मान दोन्ही गुडघ्याच्या मध्ये घातली होती आणि त्या महागड्या फ्लोरिंगवर आपले कवडीमोल अश्रू गाळीत होता. बाजूलाच त्या मुलाची स्टडी टेबल होती. त्या स्टडी टेबलवर त्याच्या सुंदर अक्षरात त्याच्या मम्मीसाठी अखेरचा निरोप त्यानं सोडला होता. तो काय होता? प्रिय मम्मी, मला माफ कर. मी तुझ्या 99 ते 100% पाडण्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. पण मम्मी, हे गुण मला पडले नाहीत तर मी मध्यरात्रीपर्यंत विचार केल्यावर मला त्याचं कारण गवसलं. कोट्याच्या त्या अख्ख्या 2 वर्षाच्या काळात मी एके दिवशी मित्रासोबत एक चित्रपट बघायला कदाचित गेलो होतो. त्यामुळे माझा 1 मार्क्स कमी झाला असेल. या 2 वर्षात मी एकदा मित्रासोबत एन्जॉय म्हणून फिरायला गेलो होतो. त्याचा 1 मार्क कमी झाला असेल. मम्मी, मी तुला कधीच सांगितलं नाही ग. माझ्या क्लासमधील मूळची राजस्थानची असलेली रुखसार मला बघून एकदा हसली होती. त्यामुळे संपूर्ण एक रात्र तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर आणून घालवली होती. कदाचित त्याचा पण 1 मार्क कमी झाला असेल. एकदा की नाही मम्मी, मी हातगाडीवरची पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला होता. त्याची चव चैल झाक होती आणि मी त्या दिवशी तुला फोनवरून सांगितलं, पण तू फार रागवली होतीस आणि म्हटली होतीस की बाहेरचं खात नको जाऊ, पोट खराब होतं, अभ्यासावर परिणाम होईल. या विचारातच माझी रात्र गेली होती. कदाचित त्याचाही 1 मार्क कमी झाला असेल मम्मी.
आणि मम्मी, मी एक दिवस ठरवलं होतं की क्लासला दांडी मारून कोट्टा शेर बघायचं, म्हणून मी दांडी मारलीच आणि एकटाच आनंद घेत फिरलो. कदाचित त्यामुळेच 1 मार्क कमी झाला असेल मम्मी. मम्मी, तुझी शपथ घेऊन सांगतो ग, हे 5 दिवस सोडले ना तर मी संपूर्ण 2 वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासच केला आहे. मम्मी, अशी नाराज होऊ नकोस ग. खरंच तू माझ्यावर खूप खर्च केलास, त्याबद्दल तुझा आणि पप्पांचा आभारी आहे. मम्मी, जाता जाता तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ते आपले बाजूचे काका आणि मावशी आहेत ना, ते त्यांच्या मुलाला काहीच सांगत नाहीत ग. त्यांची त्यांच्या मुलाकडून मोठी अपेक्षाही नाही. त्यांच्या मुलांवर खूप रागवतात, कारण तो रात्री जागरण करून पबजी खेळतो, दिवसभर झोपतो. परंतु मम्मी, त्याला थोडंसं जरी यश मिळालं तर त्यांचं कुटुंब त्यांच्या यशात किती एन्जॉय करतं ग. मम्मी, त्यांच्या मुलावर त्यांचं रागावणं म्हणजे ते मुलाची काळजी करणं असतं. त्या रागावण्यात कुठलाच अपेक्षा नसतात, कुठला हिशोबही नसतो. त्यांना खाली मान घालायची भीतीही नसते. कोण काय म्हणल याची त्यांना देणं घेणं नसतं. नावं ठेवणाऱ्याचा उद्देश ते तपासून बघत नाही ग मम्मी. माझी प्रिय प्रिय मम्मी, तू त्या शेजारच्या काकांची फेसबुक फ्रेंड आहेस ना? मी पण त्या काकांचे लिखाण तुझ्या अकाउंटवर वाचतो. त्यांचं जीवन ते कसं स्पष्टपणे जगासमोर मांडत होते. त्यांना त्यांच्या भूतकाळाविषयी कमीपणा वाटत नाही, भविष्यकाळाविषयी तर सांगायलाच नको. आणि वर्तमान तर तू त्यांच्याकडे कधी बघितलंच नाहीस, तर तुला कळेल कसं ग मम्मी. त्यांचं जीवन स्पष्ट आहे आणि आपलं काय आहे ते नेमकं कळलंच नाही. आणि जे जीवन कळत नाही ना मम्मी, त्याला जगून आणि बघून तर काय उपयोग मम्मी. मम्मी, तुला आणि पप्पांना चांगला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार येत असताना सुद्धा तुम्हाला नीट झोप येत नव्हती. म्हणून डोक्याला शांतता मिळावी म्हणून तुम्ही झोपेच्या गोळ्या घ्यायचे. मम्मी, जसा मी शाळेत जायला लागलो तसं तू मला अभ्यास आणि अभ्यासच कर असंच सांगत आलीस. त्यामुळं माझं डोकं पुरतं अशांत झालं होतं. आणि त्या डोक्याला शांत करण्यासाठी तुझ्या त्या डबीतल्या गोळ्या नाश्त्यासारख्या मी खाल्ल्या आणि डोकं कायमच शांत केलंय मम्मी. मला जर भगवंताने पुढचा जन्म मानवाचा दिला तर मी सपशेल नकार देणार आहे. कारण मला माणसापेक्षा भुंगा व्हायला आवडेल, फुलपाखरू व्हायला आवडेल, मधमाशी व्हायला आवडेल, समुद्राच्या खोल अतिशय खोल पाण्यात पोहणारा मासा व्हायला आवडेल. कारण हे कमी कालावधीच्या आयुष्यात खूप सारा आनंद उपभोगतात. मलाही तसंच स्वच्छंदी निर्विकार जीवन जगायचं आहे. पुढच्या जन्मात अपेक्षापूर्तीचं ओझं वाहणारं जीवन कधी आणि कधीच नको आहे. बस थांबतो कायमचाच तुझाच आयुष्य. मी ह्या भावनांनी भरलेलं पत्र वाचून विनय पाटलांच्या हातात दिलं आणि त्यांच्या बंगल्यावर खाकरून थुकलो. तिची कांती बघून माझी शांती भंग व्हायची. आज ती मला अतिशय क्रूप आणि विद्रूप हसत होती. तिच्याकडे बघायची माझी अजिबात इच्छाच नव्हती. परंतु आज मी अखेरचे तिच्याकडे घृणास्पद नजरेनं क्षणभर बघितलं आणि दीर्घ श्वास घेऊन तिला बोललो, साले तुम्ही कसले आई वडील रे? तुम्ही तर इन्काउंटर स्पेशालिस्ट आहात, जे अपेक्षापूर्तीसाठी अनेक रूपात अनेक बंगल्यात स्वतःचेच मुलांचे इन्काउंटर करता. आणि माझ्या कानात एकच आवाज भणभण लागला, एन्काउंटर एन्काउंटर एन्काउंटर. धन्यवाद.